गणेश कारभार येतोय, मात्र त्यांचं खरं नाव गणेश आहे. मात्र जबरदस्त एक फुल फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आणि नक्कीच गेले कित्येक स्पर्धेमध्ये एक्सर बी बद्दल बोललं तर दमन स्पर्धेपासून एक्सर बी संघ फुल फॉर्ममध्ये आहे. ते दमनची ती पेलेली दारू जबरदस्त त्यांना पचलेली आहे आणि त्यापासून फुल फॉर्ममध्ये संघ आहे आणि एक्सर बी संघाची देखील प्लेलिस्ट आलेली आहे. पस्तीसचे खेळाडू देखील तुम्हाला दिसतील. गणेश रवींद्र म्हात्रे, यतीन गंगाधर पाटील, नक्कीच तिसरा सामना यजमान संघ आयोजन संघ यस बॉल दे नवीन बॉल दे. म्हणजे टायमर सुरू होणार आहे. पहिला चेंडू पडेल त्यापासून टायमर सुरू होणार आहे आणि नक्कीच 4 षटक 20 मिनिटात तुमचे पडले पाहिजे. तिसरा सामना आपण बघतोय RK मोरवा यजमान संघ आणि त्याच्या अपोजिट एक्सर बी संघ आहे. एक्सर बी संघ देखील या अंगामध्ये फुल फॉर्ममध्ये आहे. जबरदस्त बॅटिंग शशी गणेश नक्कीच बघूया या येणाऱ्या 30 चेंडूमध्ये किती धावांचं मजल मारतील, किती धावांचं आव्हान ठेवतील RK संघासमोर. तिसरा सामना सुरू होतोय आणि नक्कीच टायमर सुरू होतोय. सामन्याचे पंच अशोकजी राऊत, ईश्वरजी माची, स्ट्राईकला गणलेला कारभारी गणेश. सामना सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विनोद वेलकम. बरेच सामने एक्सर बी संघ या अंगामध्ये जिंकलेले आहे. भरपूर पारितोषिक पटकावलेले आहेत. दमनपासून सुरू झालेले आहेत ती स्पर्धेला आतापर्यंत थांबलेलं नाही आहे एक्सर बी संघ. पहिला चेंडू लक्ष्मीदास माची, पहिला चेंडू अगदी मधली एसटी उद्ध्वस्त करतोय आणि गणेशचा खेळ इथे समाप्त करतोय लक्ष्मीदास माची. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. चांगली सुरुवात RK मोरवा संघाची. केवळ अमोघ याची कौतुक करेल. धन्यवाद डीजे. नक्कीच महाभारताची आठवण करून दिलेली आहे डीजेने. नक्कीच वेलकम. एक्सरचे चांगले व्यक्तिमत्व पाठी राखले आहेत. राज वेलकम. अरुण येतोय. अरुण विष्णू पाटील नंबर 3चा बॅटर. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्याचं काम लक्ष्मीदास माची करतोय. अप्रतिम चेंडू, अप्रतिम फटका, अगदी सेफ लँडिंग फटका पडतोय. हेमंत तिथे चेंडू उचलेपर्यंत बघता बघता या 2 धावा. चांगली सुरुवात झाली होती RK संघाची. तसेच चांगली सुरुवात एक्सर बी संघाची देखील झालेली आहे. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. गडी जरी बाद झाला मात्र आम्हाला आतापर्यंत येणाऱ्या 29 चेंडूमध्ये कमीत कमी 60 ते 65 धावा तुम्हाला करायच्या. आणि नक्कीच हा धावा किती धावांचा फटका, किती धावांचा मेघनाथ, चांगला फटका, चांगला चेंडू, चांगली फेकी. मात्र गॅदर करता आला नाही. यष्टीरक्षक नरेश म्हात्रे यांना चांगला बॅकअप करण्याचं काम चेतन पाटील करतोय.
राजेंद्र प्लीज बाहेरून जायचं आहे. नक्कीच जबरदस्त संघ ते एस्टनच्या मागे नरेश म्हात्रे आणि संघ बनवलेला आहे. आडेबॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेट ड्रायकल एकदा कंप्लीट झालेला आहे. चेंडू उचलेपर्यंत रेसला थोडा उशीर होतोय. बघायचं कोण हारता कोण जिंकतं. मात्र इथे चेंडू थोडा उशिराने फेकतो, मात्र व्यवस्थित चेंडू फेकला होता, मात्र थोडा उशिराने भेटतोय चेंडू नरेश यांना. आणि या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. सामना तिसरा सामना सुरू आहे. एक्सर बी वर्सेस RK मोरवा. आडेबॅटने फटका खेळला, बघायचं किती धावांचा फटका असेल. मंगेश आहे, चेंडू आडेपर्यंत चांगली फेकी होताना दिसते. या फटक्यावर एकच धाव, धाव संख्या 6. सुरेख चेंडू हलकासा स्पर्श करतो, बघायचं श्रेष्ठ आपली सुद्धा जागा सोडतोय. एकदा कंप्लीट झाली आहे, बघायचं दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, मात्र इथे कोण हारता कोण जिंकतं चेंडू सापडत नाहीये चेतनांना. मात्र इथे तिसरी धाव करण्याचा प्रयत्न होते, मात्र कॉलबॅक करतो शशी ताम म्हणून. मात्र शतक संपलेले आहे. पहिलं धाव संख्या 8, गडी बाद 1. एक्सर बी वर्सेस RK मोरवा. नक्कीच जेवण सुरू झालेलं आहे, ओव्हर झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती गडीबाद, दुसऱ्या चेंडूवर 2 धाव, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू 2 धावाचा, पाचवा चेंडू सिंगल आणि 6वा चेंडू 2 धावांचा. धाव संख्या 8, गडीबाद 1. एक्सर बी वर्सेस RK मोरवा. जेवण सुरू झालेलं आहे. जे संघ खेळून झाले असतील त्यांनी कृपया करून जेवण घ्यायचं आहे. आणि नक्कीच जे प्रेक्षक मायबाप आलेले आहेत त्यांनी देखील जेवण घ्यायचं आहे. आणि नक्कीच एक सूचना करतो, जेव्हा RK संघ फिल्डिंगला आहे, जे अतिरिक्त खेळाडू आहेत, खास करून राजेंद्र राऊत, मनोहर राऊत यांनी विनंती करतो थोडं लांबून जाताना जायचं आहे. हॅलो, बोला नितीश, बोला. हो हे बारका बोलल्या आज आहे का? ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. दुसरा गोलंदाज येतोय नितेश तुलसीदास पाटील. चेंडू हवेमध्ये, बघायचा अगदी सेफ प्लँडिंग करतोय. आणि नक्कीच हा फटका किती धावांचा असेल, स्वतः जागा सोडतो गोलंदाज. आणि तिथे कुमार येईपर्यंत या चेंडूवरती आले त्या 2 धावा. एक वेगवान गोलंदाज आणि मातीची पिच, जबरदस्त एक गोलंदाजाला सरळ ठरते. जबरदस्त गोलंदाजी झालेली आतापर्यंत, खास करून विक्रम घरत यांची जबरदस्त गोलंदाजी. चेंडू इनसाइड एज लागतो. चेंडू आता फाईन लेग पसऱ्यामध्ये, तिथे RS आहे, तिथे चेंडू आडेपर्यंत 2 धाव झालेले बघायचं आहे. ते तिसऱ्या धावांचा चांगला प्रयत्न असेलच आणि ते बाद नाहीत, मात्र 2 धावा झालेल्या आहेत. धावा सुरू आहेत. मात्र आतापर्यंत पहिल्या चेंडू जर विकेट आल्यानंतर एकही चेंडू डॉट गेलेला नाही आहे. एक दुहेरी सिंगल धावा सुरू आहेत. नक्कीच धावांचा जो टार्गेट सेट केलेला आहे, RK संघाच्या अपोजिट आपल्याला किती धावा बनवायच्या आहेत, कमीत कमी 50 ते 60 किंवा 65. ह्याच्या देखील सपोर्ट आहे बॅट्समनला. मात्र RKचं मैदान 70 जरी 80 धावा जरी दिल्या, मात्र या धावा पूर्ण होऊ शकतील तुमच्या बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित आले तरच. मात्र मातीची विकेट आहे, मातीची पिच आहे, चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही आहे. आपण नेहमी सिमेंटच्या पिचवरची प्रॅक्टिस करत असतो, चेंडूची वाढ बघत असतो आणि लगेच बॅट मारला चेंडू बाहेर जातो. मात्र इथे चेंडू बॅटवर सहज येत नाही आहे. चेंडू तुम्हाला फटके बनवायला लागतील. काल जबरदस्त सामने बघायला मिळाले, आज देखील सामने जबरदस्त बघायला मिळाले. मला तिसरा सामना सुरू आहे. चेंडू खाली राहतोय, अगदी चेंडू आणि बॅटचा संपर्क ते होत नाही आहे. चेंडू डॉट येतोय, पहिला चेंडू डॉट येतोय RKच्या माध्यमातून नितेश यांच्या गोलंदाजीवरती.
अगदी पुन्हा एकदा सुंदर अप्रतिम चेंडू हाताळण्याचं काम गोलंदाज करतोय आणि ते गडी बाद. परतावं लागेल शशिकांत पाटील यांना. मात्र चेंडू डॉट गेल्यानं थोडे पुढे सरसावले होते, थोडी होल दिली होती. मात्र लगेच चेंडू इष्टनं लावतोय, बेल्स काळी पडतोय नरेश मात्र यांच्या माध्यमातून. आणखी एक गडी बाद एकसर बी संघाचा. परतावं लागेल शशी यांना. लिकू नक्कीच धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच सर्व प्रेक्षकांचं आलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आर के क्रीडा मंडळ मास्टर स्पर्धा सुरू आहे मोरा ग्रामस्थांच्या वतीने आणि स्वर्गीय हिराजी गोविंद हिराजी पाटील स्मरणार्थ आहे स्पर्धा बघतो आपण. मास्टर चषक बघतोय. अगदी अगदी सुंदर चेंडू. हा चेंडू देखील डॉट येतोय. आतापर्यंत सलग 3 चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी नितेश पाटील यांची. नक्कीच स्वागत करूया आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केसरजी भोईर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच वेलकम वेलकम सर. आणि मुर्दा गावातील माजी संघनायक माजी खेळाडू केसरजी भोईर आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. आणि ते मात्र एसटी चेंडू लागत नाही आहेत. जीवनदान भेटलेलं आहे. मग त्या चेंडू लागला असता तर हा खेळाडू बाद असला असता. डेंजर झोनमध्ये प्रवेश केला होता. मात्र चेंडू एसटी लागत नाही. मात्र सतत संपलेले आहेत. ते दुसरं धाव संख्या 14 गडी बाद 2 एकसर बी वर्सेस ज्याचे सामने झालेले आहेत घोडबंदर मुर्दा घोडबंदर आणि ओवळा संघ मीरा. आपण जेवण घ्यायचं आहे. नक्कीच आज आपल्याला सोडून एक व्यक्ती गेला होता. आज त्याचा एक वर्षाचा कंप्लीट झालेला आहे. पद्माकर पाटील एक आर के संघाचा जबरदस्त वेगवान गोलंदाज होता आणि एक कॅप्टन देखील होता. यंग संघाचा बरेच वर्ष कॅप्टन होता तो आणि मास्टरमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. गावदेव ब्रास बँडचे मास्तर पद्माकर पाटील आज त्यांना जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. त्यांना देखील आमच्या आर के क्रीडा मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतोय. नक्कीच मिस करतोय पद्माकरांना. गोलंदाज मंगेश पाटील. नक्कीच स्वागत केलं जातोय आमच्या आगरी कोळी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केशनाथजी भोईर. वेलकम स्वागत केलं जातं आर के मोरवा आणि मोरवा ग्रामस्थांच्या वतीने मोरवा गावाच्या वतीने किशोरजी पाटील यांच्या शुभ हस्ते केशनाथजी भोईर. वेलकम सर वेलकम. नक्कीच मुर्दा संघ जिंकल्यानंतर केशनाथजी भोईर नक्कीच आलेला चेंडू खाली राहतोय. मात्र हा चेंडू येतोय डॉट. वाईट चेंडू आहे. असं वाटलं तर हा डॉट चेंडू होईल की का. मात्र हा वाईट जरी आला मात्र धाव गरज आहे. धाव कसेही या सिंगल डबल चौकार षटकार मात्र धावा येणं गरजेचं एकसर बी संघासाठी. अपोजिट संघ कुठला आहे आर के संघ. मुर्दा गावातील समाजसेवक दानशूर व्यक्ती नरेश पाटील यांच्या माध्यमातून नरेशसाठी बक्षीस आलेलं आहे. आणि नक्कीच हा क्षेत्ररक्षक थोडा मागे गेला आणि नक्कीच 2 बाउंड चेंडू 1 बाउंड चेंडू अडवतोय. मात्र या 2 धावा जरी वाचवलेल्या आहेत. चांगला फेकी चांगली फिल्डिंग चांगला गॅदर करण्याचं काम मंगेश पाटील करतोय. धाव संख्या 17 झालेली आहे. तिसरा सामना सुरू आहे आणि जेवणाची व्यवस्था देखील सुरू झालेली आहे. सर्वांना जेवून घ्यायचं आहे. नक्कीच नरेशने जर कॉट पकडली किंवा गोलंदाजी करताना विकेट घेतली तर प्रत्येक
विकेटसाठी 200 रुपये नरेश पाटील फ्रॉम मुर्दा यांच्या माध्यमातून नरेश मात्रासाठी आलेले आहेत. स्टेपआउट आले, थोडे पुढे आले. बघायचा हा फटका अगदी सेफ लँडिंगमध्ये पडतो. तिथे हेमंत आहेत, ते चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय. या चेंडूवरती आलेल्या त्या 2 धावा. धाव संख्या 19. पहिल्या शतकामध्ये धाव संख्या 8 आल्या होत्या. गडीबाद एक झाला. दुसऱ्या शतकामध्ये गडीबाद एक, धाव संख्या 6. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक केलं नितेश यांनी केलं होतं. मात्र मंगेश देखील तेच करावं लागेल. लेगब्रेक चेंडू हाताळतोय. बघायचं आपली जागा सोडतोय यष्टीरक्षक नरेश म्हात्रे. एकच धाव या चेंडूवरती आलेली आहे. धाव संख्या 20. गडीबाद 2. एक्सर बी वर्सेस RK मोरवा. आज तिसरा सामना सुरू आहे. जबरदस्त फुल फॉर्ममध्ये असलेला खेळाडू भावेश. लेगब्रेक चेंडू होता. आडापट्ट्याने खेळला. बघायचं तिथे मेघनाथ आहे. ते चेंडू उचलेपर्यंत चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. बघायची ते कोण बाद होत आहे. अरुणला परतावं लागेल धावच्या रूपाने. चांगली फेकी बघा मेघनाथची. चांगलं बॅकअप करतोय, चांगलं गॅदर देखील करतोय यष्टीरक्षक नरेश म्हात्रे. अरुणला परतावं लागेल. तिसरा ते गडी बाद होतो एक्सर बी संघाचा. आणि नक्कीच त्या खेळाडूची मी वाढ बघत होतोय रणजित. मात्र रणजितचे आज ग्लोज चेंज झालेले आहेत. पिंक ग्लोज होते, आज व्हाईट ग्लोज घालून आलेला आहे. काय बॅटिंग केली होती रणजित आणि जबरदस्त बॅटिंग केली होती दमन स्पर्धेमध्ये. नक्कीच आता बॅटिंग करावी लागेल या RK मैदानामध्ये. धाव संख्या झालेली ती 21 धाव झालेल्या आहेत आणि 3 गडी बदल एक्सर बी संघाचे. नक्कीच हा सामना देखील गरमागरम वातावरण झालेलं आहे. मात्र हवा देखील चांगली आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत मंगेश यांचे. न्यू बॅटर रणजित. लेगब्रेक चेंडू आरवाड्यासाठी पटना खेळतो. बघायचं तिथे कुमार आहेत. मात्र चांगली फेकी कुमार यांची. आल्याला सिंगल कंप्लीट करतो रणजित. आपले स्वतःचं खातं खोलतात आणि संघाला नेऊन ठेवतात 22 धावावरती. ऑपरेट चेंडू होता. बघायचा किती धावांचा फटका RS येईपर्यंत. एकच धाव बघायचं. फेकी होताना दिसते. एकच धाव घेतलेली आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे 22 यांनी. धाव संख्या 23. मात्र शतक संपलेलं तिसरं. धाव संख्या 23. गडी बाद 3. एक्सर बी वर्सेस RK मोरवा. जा मने पाणी घेऊन जा प्लीज. तुम्हाला विनंती करतो सर्व संघांना, जे संघ खेळून झाले असतील त्यांनी जेवण सुरू झालेलं आहे आणि जे प्रेक्षक मायबाप आलेले त्यांनी देखील जेवण घ्यायचं आहे. आपला जो कार्यक्रम सुरू आहे तो लवकरात लवकर आटपून जेवण घ्यायचं आहे. मंगेश देकर 9 धावा देण्याचं काम मंगेशच्या गोलंदाजी आलेलं आहे. मात्र जबरदस्त बॅटिंग सुरू आहे एक्सर बी संघाची. आतापर्यंत 18 चेंडूमध्ये 23 धावा झालेल्या आहेत आणि 3 गडी बाजाला. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये याचं मुख्य कारण एकी चौकार एकी षटकार आपल्याला बघायला मिळालं एक्सर बी संघाच्या वतीने. मात्र जे बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आहेत रणजित आणि भावेश, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा तुम्हाला करावे लागतील. कुमार येतोय. धन्यवाद मनोहर राऊत. कालपासून जी तुम्ही व्यवस्था केलेली आहे सर्व खेळाडूंची धन्यवाद. बॅटचा इन्साइड लागतोय. चेंडूचा यष्टीरक्षक नरेश यांच्या हातामध्ये जातोय.
खाली खाली बस खाली बस. जास्त दुखापत नसावी हीच अपेक्षा आहे. थोडीशी इंजरी होते. बर्फ असेल तर बर्फ प्लीज बर्फ घेऊन या. प्लीज लाईव्ह बंद करा. नक्कीच नाकाला चेंडू लागतो भावेश यांच्या. प्लीज बर्फाची व्यवस्था करायची आहे. प्लीज स्टेजवरती या. पंख्यावर खाली बसा जरा. भावेश प्लीज वरती स्टेजवरती या. इंजरी झालेल्या भावेशांना मात्र त्यांची जागा घेतलेली आहे. नितेश आणि संघ नायक आहेत, कॅप्टन आहेत. नक्कीच नितेश जातोय मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू करा प्लीज. प्लीज ओळा संघाने जेवण घ्यायचं आहे. विश्वजी मुकादम आणि नक्कीच घोडबंदर संघाचे एक पाठीराखे कृष्णा आलेले आहेत. वेलकम कृष्णा. चांगलं व्यक्तिमत्व आहेत, चांगलं आमचे मित्र आहेत. आडबडनं फटका खेळायला चेंडू खाली. मंगेश मात्र चेंडू जातो. मंगेशच्या अगदी मस्तकाला दस्तक देऊन हा आलेला तर पहिला षटकार एकसर बी संघाच्या वतीने. धाव संख्या 30. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच सुंदर गाणं एकसर बी संघाला लावलेलं आहे डीजेने. आला आला मात्र पहिला षटकार आला रणजित यांच्या बॅटमधून. धाव संख्या 30. चेंडू खाली राहतोय. मग अगदीच जोरदार प्रहार केला होता चेंडूवरती, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. मात्र मोठे फटके अजून आलेले आहे. मात्र एकच षटकार आलेला आहे. मात्र दुहेर सिंगर धावा सुरू आहेत. मात्र प्रतीक्षा आहे मोठ्या फटक्यांची, षटकार चौकारांची एकसर बी संघाला. कुमार वर्सेस रणजित.
हा चेंडू काय असेल, भरपूर अगदी अगदी खराब चेंडू आहे, अगदी पिचच्या बाहेर चेंडू होतं, लेगब्रेक चेंडू झाला होता आणि हा वाईट सेशनला पंचार मार्फत येतोय. उलटा चेंडू मात्र हा फक्त चेंडू बघायचं काय होतं, मात्र हा चेंडू जातोय अगदी सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी हा येतो दुसरा षटकार, ब्रँडेड षटकार. मिळतील या 6 धावा आणि या 6 धावांनी संघ सरकतो. तो धाव संघाला 37 धावा झालेल्या आहेत, 37. धन्यवाद 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 भरत, धन्यवाद डीजे. नक्कीच जे पाहुणे बसलेले आहेत त्यांना देखील विनंती आहे, नक्कीच पाहुण्यांसाठी गाणं होतं, पाहुण्यांना देखील जेवण जायचं आहे आणि सर्व प्रेक्षकांनी सर्व संघांनी जेवण जायचं आहे. जे संघ खेळून झाले त्यांनी जेवण घ्यायचं आहे. आणखीन एक खणखणीत दणदणीत तिसरा षटकार. बघा काय बॅटिंग काय सुरू झालेलं, मात्र काय चेंडू शिल्लक असं नाही, बॅटिंग बघायला मिळते. रणजित यांच्या बॅटमधून थोडे उशिराने आले होते, मात्र मी उशिराने जरी आलो मात्र माझ्या बॅटमधून निघणारा फटका नक्कीच मोठा असतो. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद भरत. एक चेंडूचा खेळ बाकी शतकातील. हा देखील फुलटो चेंडू होता, मात्र झेल सुटतोय. नितीन मात्र यांचा चांगला प्रयत्न होता. हे देखील फटक्यावर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही बॅटर नितेश आणि रणजित. आणि या धाव संख्या झालेली ती 4 सतत संपलेल्या 4 धाव संख्या झालेल्या 45, गडी बाद 3. एक्सर बी वर्सेस आर के मोरवा. सामना सुरू आहे, सामना नंबर 3, तिसरे मॅच सुरू आहे. नक्कीच गोलंदाज येतोय नंबर 5चा गोलंदाज हरेश पाटील. भरपूर असं ऑप्शन आहेत, नरेश आहे, हरेश आहे, नितीन देखील चांगली गोलंदाजी करतो. आणि एक अतिरिक्त गोलंदाज आम्ही राखून ठेवलेला आहे, बंड्या. सतत संपलेल्या 4 धाव संख्या झालेल्या 45, 40 धावा झालेल्या आहेत. 45. लॉस ऑफ 3 विकेट. एक्सर बी वर्सेस आर के मोरवा. सामना सुरू आहे. आणि नक्कीच वर्गमित्राची आठवण येते. त्या वर्गमित्राची मॅच 11 मे रोजी राईच्या मैदानात आहे. मात्र वर्गमित्र संकेत पाटील आणि बक्षीस लावण्याचं काम केलेलं आहे. SCC 99चा बॅच आहे आणि नक्कीच त्यांच्या वतीने हरससाठी बक्षीस आलेलं आहे. आणि नक्कीच लागोपाठ 2 जर गडी बाद करण्याचं काम केलं तर रोख रक्कम 500 रुपये. बॅच 99 SCC आदर्श विद्या मंदिर राई. बघायचं सुवर्ण संधी असेल हरेशला. नितेश वर्सेस हरेश हा सामना असेल. शेवटचे 7 चेंडू. चांगला चेंडू होता, चांगला फटका खेळतोय मंगेश. चेंडूपर्यंत पोचेपर्यंत एकच धाव. धाव संख्या झाली 46, 46 धावा धाव फलकावरती. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये नितेश आणि रणजित. चांगला चेंडू खाली राहतोय, मात्र प्रामाणिकपणा बघा. चेंडू हलकासा स्पर्श करतोय बॅटला, लगेच रणजित बाहेर निघतोय आणि आणखीन एक गडी बाद होतोय एक्सर बी संघाचा. किरण
धन्यवाद धन्यवाद. जे धावसंघ झाले ते 46 धावा झालेल्या आहेत आणि नक्कीच थोडी दुखापतग्रस्त असताना भावेशला पुन्हा संधी आलेल्या खेळण्याची. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. धावसंघ लक्ष दिलं, धावसंघ झाले ते 46 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत हरीश यांचे. एक गडी बाद करण्याचं काम हरीशने केलं. दुसरा गडी बाद केला तर 99 SSC आदर्श विद्या मंदिर राई यांच्या वतीने 500 रुपये. फटका मोठा आहे मात्र फटका लांबच लांब मिळतील 6 धावांनी आणि नक्कीच भावेशच्या बॅटमधून आलेला दमदार बहारदार हा येतोय षटकार. धाव संख्या 52. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच तेरे एक तेरे तो एक मेरी. उलटा चेंडू मात्र चुकीला माफी नाही आहे, चुकीला माफी नाही या मैदानामध्ये. हा आणखीन एक दणदणीत खणखणीत षटकार. धन्यवाद. बॉल धाव संख्या षटकारण झाले ती 58 धावा. जबरदस्त बॅटिंग रणजित आणि भावेशांची. दोन चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या 58. आणखीन एक दणदणीत खणखणीत हा येतोय षटकार. मिळतील या ब्रँडेड 6 धावा एकसर बी संघाला. जबरदस्त बॅटिंग भावेशांची. धन्यवाद डीजे, धन्यवाद भरत, धन्यवाद राधाकृष्ण टेक्रोडस. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाली ती 64 धावा 64. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आज चांगला चेंडू अपील करतोय. चेंडू जातो चेतनच्या हातामध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळतील. मात्र पहिला चेंडू सिंगल आणि शेवटचा चेंडू सिंगल लेग बायच्या रूपाने ही धावसंख्या आलेली आहे. मात्र 3 षटकार आलेले आहेत. जबरदस्त उत्तुंग षटकार. लागोपाठ 3 षटकार मारले आहेत. भावेशाने थोडी इंजुरी झाली होती, थोडा बाहेर आला होता. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ती इंजुरी विसरला आणि लागोपाठ 3 चेंडू खणखणीत दणदणीत 3 षटकार मारण्याचं काम भावेशाने केलेलं आहे आणि संघाला नेऊन ठेवलेलं आहे. 65ला आणि 66 धावांचं लक्ष आहे. सुंदर असं वाटलं होतं. एकसर संघ विनोदजी मात्रे रजा घेत आहेत आणि नक्कीच सर्वांना विनोदजी मात्रे यात्रेचं आमंत्रण केलेलं आहे. आणि खास करून तुम्ही नाटक बघायला विसरू नका मित्रांनो. आता राई गावात नाटक आहे आणि जबरदस्त कलाकारांची कला बघण्यासाठी तुम्ही सर्वांना यायचं आहे. आणि गणेश नाट्य मंडळ एक डाव भटाचा हे सुंदर नाटक आहे आणि नक्कीच बघायला विसरू नका. राई मुर्दा मोरवा हे प्रेक्षकांना विनंती करतो. साष्टस्थ धावा डबल 6. मात्र जबरदस्त फटकेबाजी एकसर बी संघाने उर्वरित 12 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये माफ करा. आणि नक्कीच कुमार नाक फोडलं होतं आणि त्यात फलंदाजाने हरेसला फोडलं. आणि एकसर बीला संघाने विनंती करतो सराव सिमेंट पिचवर करा मित्रांनो.
वेलकम गावदेवी दहिसर. मिलिंद पाटील साहेब वेलकम. आणि नवीन ड्रेस आहे वेलकम. आणि मिलिंद भगत वेलकम. प्लीज साईडला पिचावर तुम्ही सराव करा. एक्सर बी संघ विनंती करतो. रणजित नक्कीच नित्या सदानंद मावळी मंडळ राईगाव ते तुंगारशर पर्वत पायी दिंडी येत्या शनिवार आणि रविवार 3 आणि 4 मे रोजी दिंडीचं आयोजन केलेलं आहे. सर्व भक्तांनी सर्व भाविकांनी या दिंडीमध्ये सामील व्हायचं आहे. नित्या सदानंद मावळी मंडळ तुंगारशर पदयात्रा दिंडी या दिंडीमध्ये सामील व्हायचं आहे. 3 आणि 4 मे रोजी या दिंडीचं आयोजन केलेलं आहे. सर्व भक्तांनी राम भक्तांनी या दिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे. राम नक्कीच आपण येणाऱ्या 5 षटकामध्ये 66 धावांचं आव्हान RK संघासमोर ठेवलेलं आहे. आणि आपण ऐकूया आमचे मित्र संकेत पाटील यांना. धन्यवाद धन्यवाद हेमप्रकाश. पुन्हा एकदा वळूया या मॅचच्या दिशेनं. एकूणच आपण बघतोय ही तिसरी मॅच सुरू आहे. नंतरची मॅच सुद्धा आपण एन्जॉय करणार आहोत कारण पुढची मॅच आहे एकसर ए आणि दहिसर विरुद्ध. दहिसर संघ आय थिंक इथे उपस्थित झाला आहे. त्यांचा आम्ही मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि RKच्या वतीनं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एकसर ए संघ उपस्थित झाला आहे का? टीम एकसर ए आपण उपस्थित झाला असाल तर लवकर या, आपल्याला टॉस करायचं आहे. आणि राई संघाच्या वतीने देखील दहिसर संघाला निमंत्रण देतोय की या 1 मेला आणि 30 तारखेला निश्चितच स्पर्धा आहे आणि निश्चितच अगदी हे राई गावाच्या वतीनं तुम्हाला निमंत्रण. चला विनंती करतोय टीम एकसर ए आलात का तुम्ही? एकसर ए टीम कॅप्टन तुम्हाला यावं लागेल कारण 1 इनिंग संपलंय. आपल्याला टॉस करायचं आहे. लवकर या मित्रांनो. चला मॅच ऑन करूया. विजयासाठी लक्ष्य आहे ते म्हणजे तब्बल 66 म्हणजे 66 धावांचं. RK मोरवा संघासमोर काय बॅटिंग केली रणजितनं, काय बॅटिंग केली भावेशनं. भावेश इंजर्ड झाला, भावेश मैदानाच्या बाहेर गेला. नंतर विकेट आल्यानंतर भावेश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गेला आणि इंजरी मला कधी झालीच नाही या आविर्भावात त्याने बॅटिंग केली. शेवटच्या षटकात त्यांनी 3 उत्तुंग षटकार ठोकले आणि या मॅचमध्ये आता त्यांनी रंग भरलेत. 66 धावा आता कशा काय बनवायच्या या एकच गोष्टीचा विचार RK मोरवा टीमला करावी लागणार आहे. आणि ही महत्त्वपूर्ण जोडी एकूणच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मेघनाथ मात्रे तर दुसऱ्या बाजूला मंगेश पाटील. येत आहेत का? यस यस यस. एकसर ए संघ थोड्याच वेळात येत आहेत. आतापर्यंत ते राईला पोहोचलेत. राई आणि मोरवामध्ये एक मोठा ब्रिज आहे, तो क्रॉस करावा लागेल. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा प्लीज. एकसर बी टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला आघाडीच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येत आहेत धर्मेंद्र. धरम या नावाने प्रसिद्ध आहे. जर्सी नंबर 18 आहे त्यांचा. त्यामुळे निश्चितच सुरुवात होते या मॅचला. 66 धावांचं लक्ष्य. जे संघ जेवायचे बाकी असतील प्लीज जेवून घ्या. जेवणाची व्यवस्था सुरू झाली. RK क्रीडा मंडळाच्या वतीनं हे प्रेमाचं आणि आग्रहाचं निमंत्रण तुम्हाला. मॅच रंगणार आहे, मॅच रंगणार आहे. सर्वांचं लक्ष आहे. प्रेक्षकांची संख्या अचानक वाढली आहे. सामन्याला सुरुवात होते आणि टायमर सुद्धा ऑन झाला आहे. टीम एकसर बी लक्ष घाला. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण झालीच पाहिजे.
पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे, मात्र बॅकफुटला खेळले, टॅप केलाय आणि एकच धाव मिळेल. धावसंख्येला सुरुवात झाली. धारावी मातेचं जय हा गजर झालाय. आपण बघतोय डाव्या बाजूला जो डोंगर दिसतोय तुम्हाला तो धारावी मातेचा डोंगर आहे आणि अप्रतिम मंदिराचं बांधकाम सुरू आहे मित्रांनो. आणि धारावी मंदिर ट्रस्टच्या मार्फतीने एक कळकळीची विनंती आहे, अजूनही जर कोणाला निश्चितच त्या मंदिराच्या उभारणीसाठी देणगी द्यायची असेल तर निश्चितच आमच्या विश्वस्तांची भेटा. दिलं ना आता ते राहिला पोहोचले सांगितलं. दराम पुढचा चेंडू यावेळेला मेघनाथ मात्रेसाठी. पहिला चेंडू फेस करताना चेंडू हवेत आहे, मात्र चेंडूने वेस ओलांडली आहे, अगदी वेस ओलांडली आहे ती म्हणजे डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीची. मेघनाथ मात्रे पहिल्या चेंडू पासून ऑन झालाय. षटकार. थँक्यू डीजे. हा आवडता फटका होता मेघनाथचा, कारण डाव्या पायाचा वापर अगदी चेंडूच्या रेषेत आणताना केलाय आणि त्यानंतर अगदी बॉडी बॅलन्स व्यवस्थित ठेवून चेंडूवर प्रहार केलाय. हा चेंडू जर बघितला तर मिडल ऑफला होता, मात्र त्याला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगला. हे टायमिंग आहे ते म्हणजे मेघनाथ मात्रे यांचं एक्सक्विजिट टायमिंग. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी बॅकफुटला केले, टॅप करायचा होता, बॅटची स्लाइड चेंडू येतोय तो म्हणजे स्लिप इन पोझिशन मध्ये. एकच धावावर समाधान मानावं लागेल, मात्र धावसंख्येला सुरुवात झाली. रिक्वायर्ड रन रेट जर बघितला तर अगदी बघतो 13.च्या थोडा वर आहे, म्हणजे 13.20 वर आहे. आणि असं असताना प्रत्येक षटकामागे जे स्मॉल टार्गेट आहे ते अचीव करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. मंगेश पाटील सातत्याने चांगलं क्रिकेट राहिलंय मागच्या कित्येक वर्षापासून. इथे दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जाईल का? यस नो वेटचा वापर योग्य होता का? प्रेझेन्स ऑफ माइंड चुकलंय धरमचं. इथे भरपूर मोठी टक्कर झाली असती आणि इथे भरपूर मोठी विकेट आली असती, मात्र ही चूक होता राहिली आहे. ती वेळ सरली आहे. इथे जवळ विकेट होती, मात्र ती विकेट झाली नाहीये, कारण धरमच्या हातात चेंडू सापडला नाही आणि इथे धावचीतचा प्रयत्न झालाच नाही. OMG क्रिकेट पाहायला मिळतंय. काय ड्रेस कोड आहे आपण बघतोय. एक भगवा रंग परिधान केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे टीम एक्सर बी. तर दुसऱ्या बाजूला व्हाईट अँड ब्ल्यू कॉम्बिनेशन मध्ये पाहायला मिळतोय टीम RK मोरवा. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी उडवलंय, हा पाडे स्ट्रोक, तरी सुद्धा धावा मिळतील. रणजित आपण बघतोय या सावध क्षेत्ररक्षण करतो. एकच धाव वी कांट बिलीव्ह. एकच धाव. अग्रेशन जास्त आहे. मोरवा टीमला थोडंसं विनंती करतोय इथे ओरडू नका प्लीज. काय जबरदस्त क्रिकेट. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 11. सरासरीच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत दोन्ही बॅटर कडून. संधी होती इथे एक्सर बी ला, मात्र ती संधी त्यांनी दवडली. थोड्याशा क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. रणजित आता डीप मिड विकेटला गेलाय. कदाचित हा वेगळेपणा काहीतरी मिळवून देणारा ठरेल. बऱ्याचदा हे सगळे स्ट्रॅटेजीचे भाग असतात. घोडबंदरच्या विक्रम खरंच मात्र कौतुक आहे. अगदी संपूर्ण मैदान तो फिरतोय निमंत्रण देण्यासाठी. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू डॉट येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. षटकार देखील आलाय, मात्र धावा आल्या त्या 11. संघ 2.20 या सरासरीनं मागे आहे, मात्र तरी सुद्धा या मॅच मध्ये रंग भरलेत. येणारे आपण 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये करायचे 55 धावा, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आता अजून थोडासा वाढलाय. आणि असं असताना इथून पुढे जर बघितलं तर धावसंख्येला आकार द्यावाच लागेल. 13.75 वर गेलाय आणि तिथून अजून मोठे फटके खेळावे लागतील. हे दोन्ही बॅटर जर बघितले तर जबरदस्त फॉर्मात आहेत, नो डाऊट. मंगेश पाटील आणि मेघनाथ मात्रे. MM मिठाईवाला जसं प्रसिद्ध आहे मालाडला, तशी ही जोडी प्रसिद्ध आहे RK मोरवाची. मात्र बॅटिंग लाईनअप जर बघितली तर निश्चितच मोठी बॅटिंग लाईनअप आहे. नरेश मात्रेकडे तुम्ही पाहू शकता, प्रशांत मात्रेकडे तुम्ही पाहू शकता, नो डाऊट कुमार मात्रे, हेमंत, त्यानंतर नितीन मात्रे हा देखील एक पॉवरफुल बॅटर आहे. गणेश येथे गोलंदाजी मार्कवर 35चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो टीम एक्सर बी चा. इथून पुढे विकेट यावीच लागेल एक्सर बी संघाला. एक संधी होती, ती संधी दवडली त्यांनी. ही पार्टनरशिप क्रिएट होईल का? मोठी पार्टनरशिप पाहावी लागेल किंवा बनवावी लागेल. गणेश मात्रे फुल टॉस डिलिव्हरी, हाफ हार्टेड स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे.
क्षेत्ररक्षक जेल खाली सोडणार नाही जेल. हा फटका फसलाय आणि गणेशचा हा चेंडू देखील इफेक्टिव्ह नव्हता आणि कारभारी बघा त्यांच्या तोंडावर बोट होता आणि निश्चितच सांगितलं की हा मित्रा चुकीचा चेंडू तो हाताळलाच, बरं झालं तो बॅट्समन चुकला. मात्र इथे फलंदाज बाद होईल. अगदी पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश पाटील बॅक टू पेव्हलियन. धावसंख्या 11. थँक्यू डीजे. या मॅचनी बरेच चढ उतार बघितलेत. पहिल्या 3 षटकामध्ये जर बघितलं तर कंट्रोल होता आर.के. मोरवा संघाचा. 3 षटकामध्ये त्यांनी फक्त 23 धावा खर्च केल्या होत्या. मात्र नंतरच्या 2 षटकात तब्बल 120 धावा कुठल्या, त्या म्हणजे 42. इथून या मॅचचा मोमेंटम शिफ्ट झाला आणि या मॅचला आता वेगळी कलाटणी मिळाली. पहिली पार्टनरशिप ब्रेक झाली. धावसंख्या जर बघितली तर 11 आहे. गडी बाद झालाय. पहिला मंगेश परतलाय. नवीन बॅटर आता चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये. षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आणि चेंडू आपण बघतोय सीमारेषेच्या पार. आताशी म्हटलं 500 रुपये मिळणार. नरेश पाटील यांच्या वतीने हे 500 रुपयाचं पारितोषिक. त्यांचे वर्गमित्र मुर्द्याचे 500 रुपयाची कमाई. क्या बात आहे. थँक्यू ठीक आहे. किलिंग इन्स्टिंग पाहायला मिळालं. अगदी एका वेगळ्या लेवलवर ही बॅटिंग पाहायला मिळते चेतन मार्फत. एक अतिशय तरणा बाण खेळाडू आहे आणि निश्चितच क्लासिक खेळाडू आहे चेतन. मात्र हा पहिल्या चेंडूवर चांगला फटका. दुसऱ्या चेंडूवर आपण बघतोय थोडासा नटराज शॉट पाहायला मिळाला. चेंडू जर बघितला तर शॉट फाईन लेग रिझन मध्ये एकदा पूर्ण होते. दुसऱ्या दिवशी कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट. आणि याच गोष्टीची गरज आहे ती म्हणजे मोरवा टीमला. कारण अशा प्रकारचे खेळाडू मोरवा टीममध्ये आम्ही बरेच बघितलेत. 2 खेळाडूंची नावं मी नक्कीच घेईन इथे. ते दोन्ही दिवंगत खेळाडू आहेत आणि दोन्ही बंधू होते. एक अजित आणि दुसरा म्हणजे रणजित राऊत आणि अजित राऊत. ही जोडी ही नक्कीच जबरदस्त. अगदी पहिल्या चेंडूवर चेंडूला उडवण्याची ताकद ठेवायची. इथे चेतनच्या त्या पहिल्या फटक्यानं मला या दोन्ही खेळाडूंची आठवण करून दिली. आर.के. मोरवा संघाचे एक खेळाडू, आज बरेच दिवंगत खेळाडू आर.के. मोरवा संघाची ज्यांची आठवण येते, ज्यांनी एक काळ गाजवला आणि मोरवा संघाचं नाव अगदी क्षितिजावर नेलं. हेमंत पाटील असो, निश्चितच आपण बघतोय या तसेच कैलास डॉन कैलासची देखील आठवण मला येते. अफलातून अष्टपैलू खेळाडू कांचन राऊतची देखील आज आठवण येते. पद्माकरचे मगाशी उल्लेख केला हेमप्रकाशनं. अतिशय चांगले खेळाडू. मात्र काळानं लवकर झडप घातली त्यांच्यावर. नेक्स्ट बॉल. वर पिच केला चेंडू होता. अपील होत आहे. मात्र थोडीशी उंची दिसले पंचांना. पंचांचं बोट वरती येणार नाहीये कारण हाईट होती. आणि हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येते. संघाची धावसंख्या 19 झाली आहे. षटकारासाठी पारितोषिक आहेत नरेश यांच्या माध्यमातून चेतन साडी वर्गमित्र आहेत. इथे क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इथे धाव घेण्यासाठी नाकारलाय. चांगला कॉल होता मेघनाचा. गरज आहे या गोष्टीची. मात्र चांगलं क्रिकेट इथे गणेशचं. कारण षटकार आल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी झाली गणेश मार्फत. मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आलेत. प्रेक्षक आपण बघतोय वेगवेगळ्या गावातून प्रेक्षक येताना दिसत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेक्षक आपापली सोय खुद्द करतायत. ही चांगली गोष्ट आहे. वेगवेगळ्या पिशव्या देखील त्यांच्या दिसत आहेत. त्यांचंही करूया स्वागत. गणेश पुढचा चेंडू फिरकी मारा. ओ हा चेंडू रॉंग वन होता. वा 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 काय चेंडू हाताळलाय. वाटलं की लेग ब्रेक होणार मात्र हा चेंडू रॉंग वन. अक्षरशः गुगली. वेल बोल्ड गणेश. अफलातून गोलंदाजी. षटक संपलंय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली 19. या घडीला धावसंख्या दिसायला पाहिजे होती जवळजवळ 27च्या घरामध्ये. म्हणजे संघ जवळजवळ 8 धावांनी मागे आहे. तो म्हणजे आर.के. मोरवा. या मॅच मध्ये काहीही घडू शकेल. इथून पुढे ही आता मॅच काय. शेवटच्या 18 चेंडू आणि 18 चेंडूत करायचे 47 धावा. रिक्वायर्ड रन रेट आता जवळजवळ 16 वर जाऊन पोहोचलाय. बघा या षटकात काय घडलंय. गणेशच्या पहिल्या बॉलवर विकेट आली. त्यानंतर षटकार आला. त्यानंतर 2 धावांचा फटका आणि त्यानंतर ओळीने 3 चेंडू निर्धाव. त्यामुळे षटक असं संपलंय
आता 18 चेंडू 47 हे कोड आर के मोरवा संघाला सोडावंच लागेल आणि तो पर्याय नाही आहे, कारण आर केचे भरपूर भरपूर प्रेक्षक मला दिसत आहेत मैदानाच्या चौ बाजूला, जे नवीन पारावर बसलेत. अतिशय चांगला त्या पाराला कलर सुद्धा मारण्यात आलाय. एन्जॉय करा मित्रांनो ही स्पर्धा. पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, जे संघ जेवायचे बाकी असतील प्लीज जेवून घ्या. एक सर हे संघ आला का? इतकी ट्रॅफिक आहे भाईंदर मध्ये. घननिळा कारभारी गोलंदाजी मार्कवर स्टार प्लेयर आहेत, स्टार प्लेयर आहेत. मी जेव्हापासून या माणसाला बघतो तेव्हापासून त्याचा ऑरा आहे. अगदी डोळ्यावर गॉगल, त्यानंतर चायनामॅन लेफ्टी मारा, क्लासिक क्लासिक बॉलर आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांचा हा ऑरा इथे कंटिन्यू असेल का पाहूया. 18 चेंडू करायचे आहेत, 47 धावा आर के मोरवा संघाला. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे, फटका प्रॉमिसिंग नाहीये. किती धावा इथे मिळतील? दुसऱ्या धावेसाठी मेघनाथ जाणार का? स्ट्राईक एंडला थ्रो मात्र खराब थ्रो आहे. 2 धावा कंप्लीट. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. थोडंसं जास्त चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावंच लागणार आहे. मी माशी देखील म्हटलं होतं आउटफील्ड अफरातून आहे, मात्र इथे तुम्हाला अंदाज बांधावा लागेल, कारण बाउन्सी ट्रॅक आहे. चेंडू कधी उडेल कधी डिफ्लेक्ट होईल सांगता येणार नाहीये. त्यामुळे जबरदस्त स्किलचा वापर तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. शेवटच्या 11 चेंडूसाठी 11 मिनिटं आहेत. लक्षात घ्या टीम एक सर बी, आमचा टायमर ऑन आहे. डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. नेक्स्ट बॉल कारभारी टू मेघनाथ. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न झालाय, वाईटचा इशारा होतोय. क्लासिक अंपायरिंग पाहायला मिळतंय. आमचे पंच अशोकजी राऊत आणि एकूणच ईश्वरदास माची यांच्या माध्यमातून. वेलकम वेलकम नरेश, स्वागत आहे आपलं. वेल बोल्ड आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. बॅटची एज आणि इथे आपण बघतोय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? इथे चूक केले ती म्हणजे क्षेत्ररक्षकानं लगेच चेंडू फेकणं गरजेचं होतं, मात्र इथे चूक झाली आहे. अशा संधी समोरच्या बॅटरला जर तुम्ही दिल्यात, खास करून मेघनाथ वादरला, तर तो ही मॅच घेऊन जाईल. मात्र इथे आपण बघतोय या मॅचला आता जरा जास्त गरमी चढली आहे, गरम झालाय हा सामना पूर्णपणे. अजूनही 42 धावांची गरज आहे आणि लक्षात घ्या या 42 ज्या धावा आहेत ते शेवटच्या 2 षटकामध्ये आल्या होत्या, म्हणजे 5व्या आणि 6व्या, एनिवे सॉरी 4थ्या आणि 5व्या. त्यामुळे इथून पुढे ही मॅच रंगणार आहे. कारभारी टू मेघनाथ. हा चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर लँड झालाय. वाईटचा इशारा. पुन्हा एकदा जबरदस्त निर्णय पंचांकडून. आमच्या पंचांचं कौतुक आहे. सकाळी अगदी 2 कप चहा आणि तिथून जबरदस्त कामगिरी. एक सर ए संघ या टॉस साठी, या ओव्हर नंतर टॉस होणार आहे. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल इम्पॉर्टंट होता, मात्र हा झेल भावेशनं सोडलाय. इथे मात्र आपण बघतोय विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र नाही. एकच धाव. भावेश ये तूने क्या कर दिया. कदाचित ही गोष्ट बोलावी लागेल. एक चांगला खेळाडू आहे भावेश, मात्र हा झेल सुटलाय. मगाशी इंजरी मध्ये होता तो, तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेला. त्याने 3 षटकार ठोकले, आपल्या संघाला सुस्थितीत नेलं. 15 चेंडूत अजूनही 40 धावांची गरज आहे. काय मॅच आहे. चेतनकडे देखील लक्ष आहे. कारभारी टू चेतन. यावेळी हा क्लासिक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू कव्हरला आहे. डीप करून क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकच धाव इथे मिळेल. अजून एक धावा फलकावर. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 27. 66चं टार्गेट आहे. 27 झालेत. 39ची गरज आहे. एक्सरे टीम, हा तुमच्यासाठी शेवटचा कॉल आहे. या ओव्हर नंतर टॉस झाला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टीम कॅप्टन लक्ष घाला. सन्माननीय नगरसेवक जयेश बांधाजी भोईर साहेब यांचं आगमन. वेलकम आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवसाच्या. वेलकम जयजी भोईर.
आणि काल गावामध्ये यात्रा होती, निश्चितच एन्जॉय केलं असेल आणि आपलं स्वागत आहे दादा, वेलकम. यावेळेला इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र इथे विकेट सोडावं लागेल किंवा काय, नाही नाही डेड बॉल होईल कदाचित, नाही सोडू शकत तुम्ही. निश्चितच ॲक्शन डेड झाले, दोन्ही खेळाडू एकाच ठिकाणी आलेत म्हणजे ॲक्शन डेड होणार, तो नियम आहे आपल्या आगरी कोळीचा. त्यामुळे आमच्या पंचांकडून निर्णय येणार आहे. टीम मिक्सर या आलात का तुम्ही, टीम कॅप्टन? चला टॉससाठी रेडी आहे प्लीज दोन्ही टीममध्ये. आणि मी सन्माननीय नगरसेवक जयेशजी भोयर, लगेच बसायचं नाही, लगेच बसायचं नाही, काम करायचं इथे आधी. या तुम्ही, तुमच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नाणेफेक. जयेश भोयर साहेब इथे उपस्थित झालेत आणि निश्चितच काल कीर्तिवंत भोयर त्यांचेच बंधू यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा आपण पाहिला होता आणि आज नगरसेवक जयेश भोयर साहेब इथे उपस्थित आहेत. मगाशी विनोदजी मात्रे नगरसेवक इथे उपस्थित झाले होते आणि आता जयेश भोयर आपल्या प्रभागासाठी इथे उपस्थित राहिलेत. पुढची मॅच इम्पॉर्टंट मॅच असेल, एकसर ए विरुद्ध दहिसर मास्टर्स. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि नाणेफेक करतायत सन्माननीय जयेश भोयर साहेब. भाईचा कोणता संघ नाणेफेक जिंकतोय? येस, एकसर 8 संघांना नाणेफेक जिंकले, देर से आहे लेकिन दुरुस्त आहे आणि त्यांनी आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. राकेश भाऊ प्लीज, क्षेत्ररक्षण. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. आम्ही दोन्ही संघांचा लगेच सन्मान करतोय मान्यवरांच्या उपस्थितीत. त्यांना खास फ्रूट बास्केट दिलं आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल, एक चेंडू शिल्लक असेल. 38 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे, अजूनही मॅच ऑन आहे, कोणीही पुढे जाऊ शकेल. इथे गरज आहे विकेटची, ती म्हणजे टीम एक्सर बीला, तर दुसऱ्या बाजूला गरज आहे मोठ्या फटक्यांची, ती म्हणजे RK मोरवा टीमला. चला या जयजी भोयर, धन्यवाद. आपलं काम इथे संपलंय असं म्हणणार नाही मी, असं नसतं वा, असं नसतं वा अजून. आणि मुर्दा संघ देखील जिंकलाय, त्यामुळे निश्चित तुम्हाला थांबावं लागेल. सन्माननीय उपाध्यक्ष केशनाथ भोईर साहेब आज बिझी दिसत आहेत वाटतं. ओ ड्राईव्ह चांगला आहे. इथे किती धावा मिळतील, दुसऱ्या धावेसाठी येतील का? हो ना सुरू आहे. इथे मात्र ही धाव जिकिरीची असेल. फलंदाज इथे बाद होणार आहे आणि चेतन पाडेल बॅक टू पॅव्हेलियन. बघा बऱ्याचदा विकेट गेली तर आनंद असतो, मात्र इथे टेन्शन आलंय. मात्र इथून ही मॅच टर्न होणार का? इथून ही मॅच टर्न होणार. चला एकूणच आपण सन्मान लगेच करतोय सन्मान्य नगरसेवक जयेश भोईर साहेबांचा या मुख्य मंचावर. DBN लाईव्हला विनंती आहे, लगेच कॅमेरा फिरवा प्लीज. आणि मी जयेश भोईर यांना विनंती करतोय की आमचा हा सन्मान, RK क्रीडा मंडळाचा हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. नेहमीच प्रेम देत असतात, नेहमीच त्यांचा सहयोग असतो आणि आज देखील त्यांचं हे विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. अनिकेत मागे कॅमेरा आहे प्लीज. येस थँक्यू. एक्सर ए संघ आपला देखील लिस्ट पाठवा लगेच प्लीज. येस, आज दहिसर संघाची लिस्ट आमच्या समोर आले. अनेक लिजेंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच जयेंद्र ठाकूर सर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये दिसतील, तसेच बबन दादा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दिसतील. नंदकुमार पाटील देखील दिसतील, मिलिंद देखील दिसतील, मुकेश गावड, मिलिंद भगत, यतीन कमळाकर पाटील, जमेश भोईर, मनीष भोईर, विकास पाटील आणि नितीन पाटील हे तुम्हाला दहिसरचा संघ, गावदेवी क्रिकेट क्लब दहिसर मास्टर हा संघ तुम्हाला दिसणार आहे. चला चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये करायचे आहेत 37 धावा. रिक्वायर्ड रन रेट आता किती आहे हे सांगायची गरज नाहीये. 18.50 म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये मारायचे आहेत तब्बल 3 षटकार. जी कामगिरी एक्सर बीने केली होती, 2 षटकामध्ये 42 धावा कुठल्या होत्या, इथे 2 षटकामध्ये करायचे आहेत 37 धावा. कारण कुमारच्या ओव्हरमध्ये 3 षटकार आले होते आणि हरीशच्या ओव्हरमध्ये देखील 3 षटकार आले होते आणि त्याचीच सपशेल वसुली आता मोरवा टीमला करावी लागेल. वेलकम किशोरदा, भरपूर सामान आणले वाटतं. नितेश येतोय गोलंदाजी मार्कवर. टीम कॅप्टन एक्सर बीचा इम्पॉर्टंट ओव्हर आहे या मॅच साठी, दोन्ही संघांसाठी. या ओव्हरवर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतील की ही मॅच कुणाच्या बाजूनं. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. 12 चेंडूत करायचे 37 धावा. RK मोरवा की एक्सर बी निकाल लागणार आहे. जेवत असाल तर थांबा, काही करत असाल तरी देखील थांबा.
मला आनंद आहे, मला आनंद आहे. बरेच जण आपापली व्यवस्था खुद्द करतायत, अगदी खुर्च्या इकडच्या तिकडे. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल आहे. हेमंतचा हा फटका किती दूरवर आहे, पाहावं लागेल. हो षटकार, कुठे उभे आहात बघा, कुठे उभे आहात बघा. लगानचा तो सीन आठवला, शेवटच्या चेंडूवर आमिर खाननं मारलेला षटकार. थँक्यू डीजे. हेमंतचा हा अफलातून फटका, मात्र चेंडू अगदी वाऱ्यावर देखील स्वार झालाय, अगदी वाऱ्यावर स्वार झालाय. कारण बराच हवेत खेळलेला हा फटका होता. जवळजवळ मी म्हणेन 3.5 मजली फटका होता का, जास्त असेल. मात्र चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाचा, मात्र त्याला लक्ष नव्हतं की एक्झॅक्टली तो उभा कुठे आहे. अगदी सीमारेषेच्या बाहेर जाऊन त्यांनी झेल टिपलाय. मात्र या षटकारानं या सामन्यात आता रंग भरलेत. 6 मारायचे, त्यापैकी 1 आलाय. 31 ची गरज, 31 रिक्वायर्ड रन्स टू विन. मैदान तापलंय, मॅचही तापले. नितेश वर पिच केलाय, क्रॉस बॅटर स्ट्रोक काय, रणजित आहे. व्हॉट अ कॅच, सुपर कॅच बाय रणजित. अफलातून झेल, मला वाटतं आजचा दिवस त्या एरियाचा आहे. मगाशी लालाचा झेल आणि आता रणजितने टिपलेला झेल. सुपर कॅच, अगदी क्रुशल मोमेंट मध्ये ही विकेट आली आहे. वेल डन एक्सरबी. हेमंतचा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, मात्र त्यानंतर हा क्रॉस बॅटेड स्ट्रोक मात्र अगदी विसावलाय. तो म्हणजे रणजितच्या हातामध्ये. एक क्वालिटी फिल्डर आहे रणजित, टीम एक्सरबीचा, आणि हे सातत्याने दाखवलंय. काय एक्सरबीने दमन स्पर्धा गाजवली होती अफलातून, आणि त्यानंतर एक्सर एची स्पर्धा, ती स्पर्धा कुणी विसरणार नाहीये. एक्सर बी ने केलेली कामगिरी न भूतो भविष्यती होती. अगदी तो शेवटचा सामना कोण विसरेल. अगदी धावून धावून धावा पूर्ण केल्या होत्या, आणि काय एनर्जी लावली होती एक्सर बी न. तो एक्सर बीचा संघ मैदानाच्या आतमध्ये दिसतोय, यजमान संघाबरोबर तो लढतोय, आणि आतापर्यंत चांगली कामगिरी. 31 धावांची अजूनही गरज आहे. कुमार मात्रे ऑन स्ट्राईक. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, अगदी दाबून चेंडू टाकलाय, मात्र हा दाबून वाईट टाकलाय. धावसंख्या 36 झाली आहे. 30 धावांची गरज. 10-30 ही वेळ सांगत नाहीये मी, हे इक्वेशन आहे. 10 चेंडू मध्ये 30 करायचे आहेत. नितेश, ओ गुड शॉट बाय कुमार. षटकार समोर टाकलाय, आणि समोर कुमार सोडणार नाहीये. एक आलाय. लक्षात घ्या, वेळेकडे लक्ष द्या. हे 4थं षटक आहे. तुमच्याकडे 3 चेंडू टाकण्यासाठी अजूनही 2 मिनिटं बाकी आहेत. डोंट वेस्ट टाइम. प्रत्येक इनिंग वर आमचं लक्ष आहे. वेळेनुसार ती इनिंग संपलीच पाहिजे. नेक्स्ट बॉल. ओ गुड शॉट, चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहे. व्हॉट अ कॅच. शशी हा जेल झालाय. कुमार देखील एक षटकार टोकून बाद होतोय. ये क्या चल रहा है मैदान के बीचों बीच. येस थँक्यू डीजे. काय गाणं वाजवले बघा. ओढ लागली मला. मात्र असं प्रत्येक जण म्हणत असेल, ही ओढ कशाची आहे, तर ही ओढ विजयाची आहे. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, एक्सर बी की आर के मोरवा. या मॅचनं मात्र सगळे रंग दाखवलेत. कुमार मात्रे मैदानाच्या आतमध्ये गेले. कुमारनं षटकार ठोकला, कुमार परतला. जसं काय हेमंतनं जो किस्सा गिरवला, तोच किस्सा गिरवलाय. तो म्हणजे निश्चितच इथे कुमार मात्रेनं षटकार आलाय. त्यामुळे धावसंख्या पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने सजली आहे. 24 धावांची गरज आहे अजूनही, आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 8. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये
ज्यांनी तुमच्या आमचं नाव, अगदी आपल्या समाजाचं नाव क्षितिजावर नेलं, भारताच्या क्षितिजावर नेलं, अगदी जगाच्या क्षितिजावर नेलं, तो नितीन म्हात्रे एक अफलातून शरीर सौष्ठवपटू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटिंगचे जोर दाखवण्यासाठी गेलाय. 8 चेंडू करायचे आहेत विजयासाठी 24 धावा. चला चला, डोंट वेस्ट टाइम. 8 चेंडू 24 धावांची गरज. हा चेंडू डाऊन द लेग आहे, डाऊन द लेग आहे. इथे या धावा मोक्याच्या क्षणी आलेत. वाईट +1 2 धावा ऍड होतील. ही चूक झाली नितेश यांच्याकडून. धाव संख्या झाली ती म्हणजे 44 करायच्या आहेत 22 धावा. इथे चूक करून चालणार नाही, चूक करून चालणार नाही, कारण तुमची एक चूक मागात पडू शकते. काल 6 चेंडूमध्ये 23 धावा जोनसनं बनवल्या होत्या, त्यामुळे जोनस सारखा खेळाडू देखील पाहिजे. मेघनाथ मैदानाच्या आतमध्ये आहे, ही चांगली गोष्ट टीम आरके मोरवासाठी. फुल टॉस डिलिव्हरी, मिस टाइम स्ट्रोक आहे. किती धावा मिळतील या चेंडूवर? 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील, 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. संघाची धाव संख्या 46 वर जाऊन पोहोचली. अजूनही 20 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. 7 चेंडू 20 धावा. वेलकम वेलकम टीम दहिसर मास्टर. आज संपूर्ण संघ उपस्थित आहे. मी लिस्ट बघतोय दहिसरची, 39 जणांची आहे आणि 39 जण आलेत. वेलकम दहिसर. 7-20. ओ हा चेंडू एक लॉली डिलिव्हरी होती. एकच धाव घेण्याचा प्रयत्न. आता 6 चेंडू 19 धावांची गरज. वेलकम वेलकम करण, स्वागत आहे तुझं मित्रा. 6 चेंडू करायचे 19. मॅच थांबले. थँक्यू. चला जास्त वेळ नको. 6 चेंडूचा खेळ राहिला, करायचे आहे 19 धावा. शेवटच्या षटकात आले होते 3 षटकार आणि त्याची पुनरावृत्ती इथे एकूणच आरके मोरवा टीमला करावी लागेल. मेघनाथ म्हात्रे ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजे नंदू पाटील. हे महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी ही जबाबदारी नंदूवर आहे. मात्र तो चांगला गोलंदाज आहे, नो डाऊट. हे इफेक्टिव्ह कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. एन्जॉय करा ही मॅच मित्रांनो. नेक्स्ट मॅच देखील आपण बघतोय, दहिसर विरुद्ध एकसर ए आहे. इथे जर आरके संघ जिंकला तर सन्माननीय हरेश्वर राऊत यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात है. आणि नंदू बॉलर जो आहे तो मोरेगावचा जावई आहे का? क्या बात आहे. म्हणजे कुठेतरी काहीतरी घडेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. एकसरीची देखील लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. थँक्यू व्हेरी मच राकेश भाऊ. 6 चेंडू 19 धावा. उत्तर द्यावं लागेल. नंदू वर्सेस मेघनाथ. पहिला चेंडू यॉर्कर. व्हॉट अ बॉल. अनप्लेबल डिलिव्हरी होती. 5 चेंडू 19 धावा. 8 चेंडू 19 धावा. नंदू प्ले डाऊन झालेत. मेघनाथ बाद होतील. चेंडू पॅड वरून सरून यशांवर गेलाय आणि या मॅच मध्ये आता फरक स्पष्ट झालाय. मात्र नरेश म्हात्रे अजूनही बाकी आहे. 4 चेंडू करायचे 19 धावा. काय मॅच आहे. वेल बोल्ड नंदू. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन
थँक्यू डीजे. बघा बऱ्याच गोष्टीचे को इन्सिडेंट आहेत. या 19 धावांची गरज आहे 4 चेंडूमध्ये. ज्या 4 चेंडूमध्ये 19 धावा मारल्या होत्या एकसर बीन. आणि आता गोलंदाजी मार्कर आपण बघते नंदू मोरवा गावचे जावई आहेत. कदाचित मोरवा गावाला हे म्हणावं लागेल जावई माझा भला. मात्र इथे ही मॅच नरेश आणि एकूणच टीम मोरवाने काढली तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हरीश्वर राऊत माजी अध्यक्ष आर.के. क्रीडा मंडळाचे यांच्या वतीनं. पाहूया काय घडतंय. 4 चेंडू 19चं हे कोड सुटेल का. ओ हा चेंडू नरेश म्हात्रे यांच्या आवाक्यात अफलातून षटकार. मॅच इज स्टील ऑन. काय मॅच आहे काय मॅच आहे. थँक्यू. इथे जर 2 षटकार मारले तर 1,000 रुपये वर्ग मित्राकडून. म्हणजे एकूणच ही बॅच मला वाटतं 94-95 राईट. क्या बात आहे. नरेश इथे आहेत. नरेश साठी पारितोषिक आलंय. मात्र संघ जर जिंकला तर 5,000 रुपये मिळतील. 13 करायच्यात. वेल बोल्ड नरेश म्हात्रे आउटसाइड द लेग स्टंप उभे होते आणि हा चांगला चेंडू हाताळलाय. वेल बोल्ड. आणि आता 2 चेंडू आणि 13 धावा. मात्र विकेटचा आधार पाहूया. आर.के. मोरवा संघाचे जास्त गडी इथे बाद झाले. तब्बल 5 गडी बाद झालेत आणि त्यांचे 4च गडी बाद झाले होते. त्यामुळे इक्वेशन आपण बघतोय. चांगला चेंडू आहे इथे. निश्चितच तो म्हणजे नंदू यांचा. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. नाही चेंडू सीमारेषेच्या पार. काही चमत्कार घडेल का. कारण चेंडू शिल्लक आहेत 1 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 9. 1 चेंडू 9 धावा. शेवटच्या 2 षटकामध्ये आर.के. मोरवा संघाने कन्सिड केल्या होत्या 42 धावा आणि तिथून त्या मॅचला कलाटणी आहे. मात्र मंगेशचं लवकर बाद होणं त्यानंतर एकूणच आपण बघितलं तर मेघनाथ म्हात्रेचा फॉर्म थोडीशी नक्कीच गडबड झाली आहे. मात्र तरी सुद्धा या मॅचनं प्रेक्षकांची मनं जिंकलेत. 1 चेंडू 9ची गरज. नरेश म्हात्रे ऑन स्ट्राईक. मिस केलाय. वेल बोल्ड. खरंच जावई माझा भला आहे. चांगली गोलंदाजी केली आहे ती म्हणजे नंदूना. अभिनंदन टीम एकसर बीचा. आणि मी विनंती करतोय चला हस्तांदोलन करण्यासाठी पुढे वा प्लीज. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. पुढची मॅच देखील आपण एन्जॉय करणार आहात. घेऊया एक डीजे ब्रेक. माये आयटमला हात नको लावू दा. नवी कामावा